इंटरनेटच्या जगामध्ये मोबाईलच्या जगामध्ये ग्राउंडवर राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे आपली तब्येत म्हणा की इतर सर्व गोष्टीसाठी एक सर्वांगीण विकास खेळ खेळले तर होत असतो. त्यामध्ये आपल्या पूर्ण भारतामध्ये क्रिकेट हा एक खेळ सगळ्यात उत्साहाने खेळला जातो आहे. आणि त्याच्यात काय काय सुविधा तुम्ही या ठिकाणी करणार आहात तर तुम्ही थोडंसं आमच्या चॅनलद्वारे सांगू शकता. KPL किनवट प्रीमियर लीग सीझन 2 2025 करता आपण आयोजित केलेला आहे. त्याचा सर्वात मुख्य उद्देश म्हणजे तरुणांनी खेळाडूंनी ग्राउंडवर यायला पाहिजे. आजकाल आपण पाहतो मोबाईल किंवा TV किंवा ऑनलाईन गेममध्येच मुलं. मला हे सांगू इच्छितो की KPL 1 सीझन 1 गेल्या वेळेस आम्ही आयोजन केलं होतं आणि यावर्षी पण करत आहोत. आम्ही गेल्या वर्षी मी काही कारणास्तव हजर राहू शकलो नाही, पण पूर्ण आयोजन आमच्या टीममार्फत पूर्ण आम्ही कंप्लीट केलं होतं. संधी दिली त्याबद्दल मी तुमचे पहिले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे KPL मुळे KPL हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या किनवट तालुक्यामध्ये चालू आहे. त्यामुळे तळागाळाचे प्लेअरला सुद्धा यांनी इथे चांगल्या प्रकारे संधी देत आहे. किंवा मी पहिल्यांदा KPLच्या आयोजन आणि सर धन्यवाद सर. देखो KPL सीजन 1 पहला, इसमें 8 टीम थे और 8 टीम में 15-15 प्लेयर थे लास्ट टाइम. और इस साल में 2 प्लेयरों को बढ़ाया गया नियोजन समिति के ओर. गेल्या वर्षीचं सीझन जे KPL झालेलं आहे ते बघितलं एकंदरीत किनवट तालुक्यातल्या मुलांना एक देणगी ठरलेलं आहे क्रिकेट बाबतीत आणि चांगलं टुर्नामेंट झालेलं आहे. आणि या वर्षी सुद्धा कमिटीनं चांगली त्याचं कारण सांग. खरं तर ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळायचो त्यावेळेस आम्हाला बॅटा इथं उपलब्ध होत नव्हत्या. आम्ही भरपूर लांब जाऊन जसं की दिग्रस, पुसद, यवतमाळ या ठिकाणी जाऊन सर्व प्लेयर बॅटा घेऊन यायचे, खरेदी करायचे. मग आम्ही असा विचार केला की नमस्कार, आपलं MMP न्यूज 24 मध्ये सहर्ष स्वागत आहे. मी मनोज पुसनाके. KPLचं दुसरं पर्व म्हणजे सुरुवात होणार आहे. त्याचे काही KPL कमिटीचे काही खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही बघू शकता इकडं मुंडे वॉरियर्स क्रिकेट क्लब आणि लगान क्रिकेट क्लब पळशी यांच्यामध्ये सामना खेळला जात आहे. आणि एक KPL सीझन 2 आता या ठिकाणी काही दिवसानंतर सुरुवात होणार आहे. आणि 5 डिसेंबर पर्यंत खेळाडूंचं फॉर्म भरणं या ठिकाणी चालू होणार आहे. आणि KPL 2 सीझनची जी कमिटी आहे, कमिटी या टीममध्ये काही सदस्य उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की KPL सीझन 2 चं जे काही नियोजन आहे हे कशा पद्धतीने होणार आहेत, किती खेळाडूचे फॉर्म भरले गेलेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर चला या. KPL सीझन 2 आता काही दिवसानंतर किनवटमध्ये चालू होणार आहे. त्या अनुषंगाने आज जी काही टीम या ठिकाणी पळशी येथे आली आहे त्या टीमचे KPL 2 सीझनचे मुंडे वॉरियर्स संघाचे कर्णधार आणि ऑनर आपल्या पळशीमध्ये आले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आपलं MMP न्यूज 24 मध्ये सर स्वागत आहे. नमस्कार. सर, तुम्हाला आता आज वेळ भेटला पळशीमध्ये येऊन क्रिकेट खेळण्याचा, कारण आपण काही दिवस 20-25 दिवस असं लोकशाहीचा जो उत्सव म्हणून आपण मानला जातो, विधानसभा निवडणूक होती त्याच्यामध्ये आपण सर्वजण बिझी होतो. मात्र आता आपल्या खेळाकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. कारण त्याचं कारण काय आहे की खेळणं हे महत्वाचं आहे शरीरासाठी म्हणा किंवा कुठल्याही फिटनेससाठी. तर आता आपलं जे KPL सीझन 2 मध्ये काही दिवसानंतर किनवटमध्ये होणार आहे, तर त्या अनुषंगाने आपली तयारी कुठपर्यंत झाली आणि आता फॉर्म कुठपर्यंत भरला गेला आहे? जे किनवट तालुका आहे एक आदिवासी तालुका आहे आणि इथले जे भवितव्य आहे, जे मुलं आहेत, जे इंटरनेटच्या जगामध्ये मोबाईलच्या जगामध्ये ग्राउंडवर राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे
जास्तीत जास्त म्हणजे आपली तब्येत म्हणा की इतर सर्व गोष्टीसाठी एक सर्वांगीण विकास खेळ खेळलो तर होत असतो. त्यामध्ये आपल्या पूर्ण भारतामध्ये क्रिकेट हा एक खेळ सगळ्यात उत्साहाने खेळला जातो. त्या अनुषंगाने आम्ही सर्व किनवटच्या जे काही आमचे मित्र कंपनी आहेत त्यांनी असं ठरवलं की एक क्रिकेटचा महासंग्राम आपण किनवट तालुक्यातील मुलांना आयोजित करण्याचं ठरवलं आणि गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात आपण याच्यामध्ये संघाने सहभाग घेतला आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत पण झालेलं आहे. आणि यावर्षी आपण त्याच बेसिसवर 1 जानेवारी 2025 रोजी KPL सीझन 2 ला सुरुवात करत आहोत. त्याची सुरुवातीची जी प्रक्रिया आहे की सर्व संघामध्ये जे आपले प्लेयर फॉर्म भरण्याचं काम म्हणजे नोंदणीची सुरुवात आपण यामध्ये केलेली आहे. नोंदणीचे फॉर्म आपल्या सर्व विभागामध्ये मांडवी असेल, पळशी असेल, उमरी बाजार, सारखनी, किनवट, इस्लापूर, बोदडी या सर्व भागामध्ये आपण आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण नेमलेलं आहे आणि त्यांच्याकडे फॉर्म उपलब्ध आहेत. माझी किनवट तालुक्यातील सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये नोंदणी करून घ्यावी आणि नोंदणी केल्यानंतर आपण याच्यामध्ये ट्रायल सुद्धा घ्यायचं आपलं नियोजित आहे. म्हणजे कुणाचे गेम कसे आहेत हे पाहण्यासाठी आपण संघ मालकांना तिथे बोलून ट्रायल सुद्धा घ्यायचं आपल्याला नियोजित आहे. तर यामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपला उत्साह द्विगुणित करावा. KPL सीझन 2 चे कमिटी सदस्य आमचे मित्र शिवाजी जाधव सर MP न्यूज 24 शी जोडले आहेत. सर तुमचं चॅनल मध्ये स्वागत आहे. नमस्कार सर, KPL सीझन 2 मध्ये आता लगेच काही दिवसानंतर सुरुवात होणार आहे. त्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं आहात आणि त्याच्यात काय बदल या ठिकाणी क्रिकेट प्रेमींना किंवा खेळाडूंना मिळणार आहे आणि त्याच्यात काय काय सुविधा तुम्ही या ठिकाणी करणार आहात, तर तुम्ही थोडंसं आमच्या चॅनलद्वारे सांगू शकता. KPL किनवट प्रीमियर लीग सीझन 2 2025 करता आपण आयोजित केलेला आहे. त्याचा सर्वात मुख्य उद्देश म्हणजे तरुणांनी, खेळाडूंनी ग्राउंडवर यायला पाहिजे. आजकाल आपण पाहतो मोबाईल किंवा TV किंवा ऑनलाईन गेम मध्येच मुलं फार हे आहेत, त्यांच्या आरोग्यावर याच्यामध्ये घातक परिणाम होत आहेत. त्याकरता आपण आपल्या ग्रामीण भागातील किंवा आपला आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू मैदानावर यावे, त्यांनी मैदानी खेळ खेळावे, त्यांचे आरोग्य उत्कृष्ट राहावे या हेतून आपण KPL एक किनवट प्रीमियर लीग जे की आपल्या स्थानिक तालुक्याच्या खेळाडूंनाच याच्यामध्ये संधी आहे त्यामुळं हा आपण आयोजित केलेला आहे. यामध्ये आपला फॉर्मॅट असं आहे की यामध्ये 8 संघ आहेत, 8 विविध खेळाचे संघाचे मालक आहेत, त्यांचे ते 8 संघ आपण दिलेले आहेत. त्यानंतर त्यांना ऑक्शन आपण ज्याप्रमाणे भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग IPL होते त्याच धर्तीवर आपण त्यांचं ऑक्शन ठेवलेलं आहे. येत्या 11 ते 12 डिसेंबरला त्यांचं ऑक्शन आहे. ऑक्शन सुद्धा सर्व प्रेक्षकांना YouTubeवर ऑनलाईन पाहता येईल. म्हणजे सर्व तालुक्यातील किंवा तालुक्याच्या बाहेरील सुद्धा क्रीडाप्रेमींना हे ऑक्शन सुद्धा पाहता येईल याकरता आपण ते पण ऑनलाईन ठेवलेलं आहे. आणि 8 संघ आहेत आणि त्यांच्यामध्ये लीग मॅचेस खेळवणार आहोत आणि त्याच्याकरता तब्बल माननीय आमदार साहेबांनी 1,51,000 रुपये प्रथम पारितोषिक ठेवलेलं आहे. त्याकरता मी माननीय आमदार साहेबांचे सुद्धा धन्यवाद देतो. आणि आपण KPLचे आपल्या चॅनल मार्फत प्रसिद्धी व खेळाडूपर्यंत तळागाळाला आपण पोहोचाल याकरता मी आपल्या चॅनलला सुद्धा आम्ही आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. KPL सीझन 1 मध्ये जे काही म्हणजे सुरुवात जे KPL 1 ची सुरुवात डोक्यामध्ये कल्पना सुचणारे आमचे जवळचे स्नेही आमचे भाऊजी आणि पोलीस खात्यामध्ये तर एवढी धावपळ असते, त्या अनुषंगाने सुद्धा खेळाला महत्त्व देणारे आमचे प्रदीप आत्राम आज पळशी येथे क्रिकेटचा संघ घेऊन आल्यामुळं आज त्यांच्याशी आपण बातचीत करूया. प्रदीप आत्राम साहेब, तुमचं MP न्यूज 24 मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आपल्या माध्यमातून मला हे सांगू इच्छितो की KPL 1 सीझन 1 गेल्या वेळेस आम्ही आयोजन केलं होतं आणि यावर्षी पण करत आहोत. आम्ही गेल्या वर्षी मी काही कारणास्तव हजर राहू शकलो नाही, पण पूर्ण आयोजन आमच्या टीम मार्फत पूर्ण आम्ही कंप्लीट केलं होतं लास्टच्या दिवसपर्यंत. आणि जेव्हा सुरुवातीच्या टायमाला माझ्या काही खाजगी कारणास्तव मी येऊ शकलो नाही, बाकीच्या टीमनं सर्व टीम की नाही सर्व आयोजन करून पूर्ण टीम संपवलं. त्याच्यामध्ये एकूण 8 टीमा होत्या. 8 टीम असे आम्ही आयोजन केलं होतं. त्याप्रमाणे कसं की किनवट तालुक्यातील आपण एक सर्वात जास्त खेळाडू याच्यामध्ये
सहभाग घेऊन खेळायचं. गेल्या 20 वर्षापासून तर तुम्हालाही माहित आहे आणि तुम्ही स्वतः खेळलेले आहेत. गेल्या 20 वर्षापासून आहे की नाही आपले चेहरे दिसत आहेत कुठेही, कोणत्याही ग्राउंडवर, मोठ्या असो लहान असो. आणि सरांनी म्हणल्याप्रमाणे बघा मोबाईल आला आणि गेल्या 5 वर्षाच्या अगोदर एक PUBG असा खेळ आला की त्याच्यामध्ये त्या 5 वर्षामधून नवीन प्लेअर कोणी निघालेला नाही. आणि कुठेही गेले तरी नवीन प्लेअर आला तर तिथं आमचीच उणीव भासत आहे. आणि कुठपर्यंत खेळणार, नवीन संधी द्यायलाच पाहिजे. त्याच्यासाठी काय केले की आम्ही किनवटसाठी एक आयोजन करून चांगल्या मुलांना सहभागी घेऊन स्टुडंट कॉलेज यांना आम्ही स्वतः भेटी देऊन त्यांना आम्ही संपर्क साधून फॉर्म भरून घेऊन आणि KPL सीझन 1 मध्ये मोजे पळशी येथून जवळपास 4 ते 5 खेळाडूंची निवड झाली आणि त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका आमचे मित्र प्रशांत पाटील आताही एक तरुण खेळाडूंना लाजवेल असं आज ग्राउंड मध्ये सुद्धा हजर राहून स्वतः क्रिकेट खेळून आणि इतर मुलांना सुद्धा क्रिकेटमध्ये आवड निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. तर प्रशांत, तुमचं MMP न्यूज 24 मध्ये सर स्वागत आहे. धन्यवाद. KPL सीझन 1 मध्ये तुम्ही कोणत्या संघामध्ये होता? सर्वात प्रथम मी MMP न्यूज चॅनलचे आभारी आहे की त्यांनी मला आपल्या चॅनलला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी तुमचे पहिले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे KPL हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या किनवट तालुक्यामध्ये चालू आहे. यामुळे तळागाळाचे प्लेअरला सुद्धा यांनी इथे चांगल्या प्रकारे संधी देत आहे. तेव्हा मी पहिल्यांदा KPLच्या आयोजन आणि नियोजन समितीचे खूप खूप आभार मानतो. राहिला विषय आपला, आपण संपता आणखी आपल्याला उत्सुकता निर्माण केली आहे KPL मुळे, नाहीतर आपला क्रिकेट तर संपला होता. बरोबर आहे. KPL सीझन 1 आपलं कसं गेलं आणि KPL 2 सीझन मध्ये आपण काय परिवर्तन बघणार आहात? आणि आपल्याकडे एक मांडवी सर्कलची जिम्मेदारी खेळाडूंचे फॉर्म भरण्याची दिलेली आहे. त्या अनुषंगाने किती खेळाडूंनी आतापर्यंत फॉर्म भरले आणि उरलेले जे काही तुमच्या नजरेतले खेळाडू आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान करणार आहात? गेल्या वर्षीचं सीझन जे KPL झालेलं आहे ते बघितलं एकंदरीत किनवट तालुक्यातल्या मुलांना एक देणगी ठरलेलं आहे क्रिकेट बाबतीत आणि चांगलं टुर्नामेंट झालेलं आहे. आणि या वर्षी सुद्धा कमिटीनं चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खेळाडू बद्दल बोलायचं झालं, फॉर्म बद्दल आपल्या येथील खेळाडू या मांडवी किंवा पळशी परिसरातील 20 मुलांनी फॉर्म भरलेले आहे. आणखी एक वाढल. आणखी मुलांना एक सांगू इच्छितो की चांगला प्लॅटफॉर्म आहे खेळण्यासाठी, एकंदरीत नाव करण्यासाठी आपल्या तालुक्यात. आणि जास्तीत जास्त मुलांनी फॉर्म भरावे अशी माझी इच्छा है. जुड़ गए हैं हमारे मित्र अबू चौस. आपका MMP न्यूज 24 में स्वागत है. धन्यवाद सर. देखो, KPL सीजन 1 पहला, इसमें 8 टीम थे और 8 टीम में 15-15 प्लेयर थे लास्ट टाइम. और इस साल में 2 प्लेयरों को बढ़ाया गया है नियोजन समिति की ओर से, और उसमें एक आइकॉन रखा गया है और एक आइकॉन के साथ में ऑलराउंडर रखा गया है. ये 8 टीम के मालिकों की सहमति के साथ आइकॉन और ऑलराउंडर का यहाँ पर चयन हो चुका है. और अब मेरे ख्याल से KPL 1 के यानी उसका जो उत्स्फूर्त मिला था अपने को फर्स्ट टाइम, उसके चलते हुए KPL 2 भी रखने में गया है 2025 में. और इसमें भी अभी 8 टीम है. और इस बार नियोजन समिति की ओर से ये नियम रखे गए हैं कि और 2-3 जो बच्चे हैं उनको बढ़ाकर उनका एक जो योगदान रहता है वो भी देखने मिलेगा, जिससे कि ऑनर को पकड़कर 17 प्लेयरों का यहाँ पर चयन होगा. और अभी लास्ट डेट रखी गई है 2025 के KPL सीजन 2 की 5 दिसंबर. और अपने किनवट तालुके में हर खेड़े पाड़े गांव शहर में जितने भी छोटे मोटे गांव हैं, हर प्लेयरों का यहाँ पर हमको योगदान मिल रहा है. और नियोजन समिति जो योगदान प्लेयरों की तरफ से मिल रहा है उसके लिए हम और भी ज़्यादा तैयारी में लगे हुए हैं. और जिस तरह से KPL 1 के टाइम पे फर्स्ट टाइम जो भी गलती हुई वो गलती सुधार कर
और अच्छा कुछ करने की तैयारी से हम लोग अभी काम। नांदेड जिल्हा हे आदिवासी अतिदुर्गम भाग असल्यामुळं क्रिकेटचं माहेरघर बोलल्या जाते या किनवट सर्कलमध्ये. आणि क्रिकेटचं साहित्य जर आणायचं राहिलं तर फार समस्या खेळाडूंना व्हायची. आणि क्रिकेटचं सामान या ठिकाणी भेटत नव्हतं, म्हणजे किनवट सर्कलमध्ये भेटत नव्हतं. त्याच्यासाठी मग पुरं यवतमाळ किंवा मग तिकडं लांब लांब ठिकाणी जाऊन साहित्य घेऊन यायचे. पण या ठिकाणी किनवटचे आमचे स्नेही मित्र अमर हे आज क्रिकेटच्या माध्यमातून किनवट तालुक्यामध्ये एक क्रिकेटचं साहित्य, चांगले दर्जावर बॅटा किंवा बॉल किंवा कुठले साहित्य जर घ्यायचे असेल तर ते स्वतः एक खेळाडू आहेत. आणि त्यांचा एक संकल्प या ठिकाणी होतं की खेळाडूंना कुठल्याही ठिकाणी त्रास व्हावा नाही, म्हणून आज ते किनवटमध्ये होलसेल दराने क्रिकेटचं साहित्य खेळाडूंपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत. तर मी अमर आपलं MMP न्यूज 24 मध्ये धन्यवाद आहे. धन्यवाद. तुम्हाला ही कल्पना कशी सुचली की आपण खेळाडूंना साहित्य द्यावं लागेल आणि साहित्यासाठी खेळाडू लांब लांब ठिकाणी जायचे, पण त्यांना तो जाण्या येण्याचा खर्च परवडत नव्हता किंवा मग त्यांचा वेळ जायचा. मग त्या माध्यमातून तुम्हाला कल्पना कशी सुचली की तुम्ही आज किनवटमध्ये एक चांगले दर्जेदार बॅटा तुम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवतात, त्याचं कारण सांगा. खरं तर ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळायचो त्यावेळेस आम्हाला बॅटा इथं उपलब्ध होत नव्हत्या. आम्ही भरपूर लांब लांब जाऊन जसं की दिग्रस, पुसद, यवतमाळ या ठिकाणी जाऊन सर्व प्लेयर बॅटा घेऊन यायचे, खरेदी करायचे. मग आम्ही असा विचार केला की आपले जे प्लेयर लोक एवढे लांब लांब जाऊन बॅटा आणतात, तर मग आपल्या या प्लेयरसाठी आपण जर इथंच बॅटा जर आपण उपलब्ध केल्या तर एक तर आपल्या आदिवासी भागातील जे काही खेळाडू आहेत त्यांच्या खेळामध्ये ग्रोथ होईल किंवा मग आणखी त्यांना बॅटा वगैरे उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स चांगला होईल. यासाठी आपण प्रयत्न करून आपल्या इथं बॅट उपलब्ध केल्या. बॅट सोबत सोबत आपल्याला क्रिकेटला लागणारे जर्सी, टी शर्ट, बॉल सगळ्या सुविधा आपण जागेवरती त्यांना दिल्यामुळे आज आता किनवट सारख्या ठिकाणी KPL सारखा मोठा परफॉर्मन्स, मोठा एक टुर्नामेंट होत आहे. जसं की आता किनवट माहूर मतदारसंघाचा एक सण उत्सव म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. अशा सणामध्ये सुद्धा KPL मध्ये खेळाडू चालले आपले. आमच्या अमर स्पोर्ट मार्फत आम्ही त्यांना सगळं साहित्य पुरवतोय. सगळे प्लेयर्स लोक सहभाग घेतात त्याच्यामध्ये. त्यामुळे खेळाडू पण आनंदित आहेत. त्यांना सगळ्या सुविधा, सगळं सामान, सगळं साहित्य जे आहे ते एकत्र मिळत असल्यामुळं त्यामुळे आपल्या खेळाडूंचा बऱ्याच आपल्या तालुक्यातील खेळाडूंचं जे आहे परफॉर्मन्स सुधारण्यासाठी आपण सहकार्य करत आहोत सध्या.